एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। उपमुख्यमंत्री शिंदे आता दिल्लीवरून ठाण्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासून पक्षप्रवेशाची घोषणा करणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। 6 खासदारांचा प्रवेश वर्धापन दिनी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। 6 खासदार सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात स्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? या ठिकाणी आता शिंदे हे दिल्लीवरून ठाण्यात आल्याचं कळतंय। नक्कीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाचे सर्व एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर दिल्लीमध्ये यशस्वीरित्या पार पाडून सध्या मुंबईतून ठाण्यामध्ये रवाना झाल्याची माहिती मिळते। ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि मीडियाशी सध्या ते कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य करणार नाही याची माहिती मिळते। आणि तुर्तास 6 खासदारांचा प्रवेश जो आहे तो नेमका कधी होणार आहे याकडे जरी लक्ष लागलेलं असेल तरी पण शिवसेनेची सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये आता वेट अँड वॉचची भूमिका आहे आणि याबाबत एकनाथ शिंदे काही महत्वाची भूमिका आपली मांडणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अत्यंत महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत, मग त्या कायदेशीर असू द्या किंवा मग पक्षाशी संदर्भात असू द्या किंवा या खासदारांच्या संदर्भातल्या असू द्या, त्या लवकरच उघड होतील आणि यातून मोठमोठे जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मोहिनी, अगदी नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री शिंदे हे आता दिल्लीवरून ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि या 6 खासदारांचा प्रवेश वर्धापन दिनी होण्याची सुद्धा शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। त्यामुळे